तर हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? आमदारांबद्दल बोलताना संदीप देशपांडेंची घसरली जीभ। विधान भवनातील बॅनरवर मराठी भाषेचा उल्लेख नसल्यानं संताप। कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील तो अधिकार त्यांचा, तर शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मोठं विधान। शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव राऊतांनीच मांडलेला, गुलाबराव पाटलांचा आरोप। तर ईडी सीबीआय अटक करेल म्हणून गुलाबराव पळाले, राऊतांचं उत्तर। मुंबई महापालिका निवडणुकाचं काँग्रेस वाजवणार बिगुल। 29 तारखेला होणार जाहीर मेळावा, वर्षा गायकवाड, इम्रान प्रतापगडी करणार मार्गदर्शन। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं बोलावली त्रिभाषा सूत्र संदर्भात बैठक। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री बैठकीचं आयोजन, सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। कॅन्सरग्रस्त आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं, अत्यंत धक्कादायक घटना। उपचाराकरता पैसे नाहीत म्हणून नातवाचं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य। सराव परीक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे सांगलीच्या आटपाडीत बापाकडून मुलीला बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू। मुलीला मारहाण केल्याप्रकरणी वडिलांना अटक। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका, हमुर्झ ही खाडी बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एकमत, लवकरच निर्णयाची शक्यता। इस्रायलचा पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर हल्ला, इमाम हुसेन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टर्ससह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा। आणि एलपीजी गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले, धडकी भरवणारा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद।